नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, लग्न ही आपल्या आयुष्यातील खूप मोठी घटना असते. खूप महत्वाची घटना देखील असते. अनेकदा आपण पाहिलेलं आहे की लग्न झालं म्हणजे आयुष्य सेटल, मुलगा किंवा मुलगी आयुष्यात स्थिर झालेत असं म्हटलं जातं. लग्नाबरोबरच जेव्हा अपत्य प्राप्ती होते तेव्हा तर आनंदाचा पारावार उरत नाही. एक महिला जी अनंत वेदनांमधनं एका बाळाला जन्म देते, तेव्हा त्या वेदनांची पर्वा न करता त्या वेदनांवर मात करून सुद्धा तिला अपार आनंद होत असतो. त्याचप्रमाणे बाळाचे वडील सुद्धा त्यांच्या सुद्धा आनंदाला कुठलाही पारावार उरत नाही. इतकी महत्वाची गोष्ट लग्न आणि अपत्यप्राप्ती ही असते. पण अलीकडेच एक घटना महाराष्ट्रात घडली आहे. महाराष्ट्रातील बारामतीमधली ही घटना आहे. एका स्त्रीला एक अपत्य होतं, कन्यारत्न प्राप्त होतं. पण त्या अपत्याचे वडील, त्या अपत्याचा बाप हा ते कन्यारत्न प्राप्त झाल्या झाल्या अक्षरशः गायब होऊन जातो. मुलीला बघायला सुद्धा येत नाही आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्या अपत्याचा स्वीकार सुद्धा करत नाही. का घडलंय असं? यामागे काय पूर्ण कहाणी आहे, काय पूर्ण घटना आहे, हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, पुण्यातील बारामती सर्वांना माहितीच आहे. बारामती एक राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचं ठिकाण मानलं जातं. बारामतीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच होत असते, रोज होत असते. पण आता या बारामतीची चर्चा होतीये ते या दुर्दैवी घटनेमुळे. बारामतीतील न्यायालयात एक तरुण महिला वकील म्हणून कार्यरत होती. वकिली हे तिचं प्रोफेशन. वकील असताना मग रोज कोर्टात जाणं येणं आणि त्यामुळे इतरही लोकांच्या कामकाजानिमित्त भेटीगाठी होत असतात. या महिला वकिलाची भेट एके दिवशी म्हणजेच 2024 मध्ये एका तरुण पोलीस कॉन्स्टेबल सोबत झाली. रमेश मोहन जाधव हे त्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव. रमेश जाधव सोबत कामानिमित्त या महिलेची ओळख झाली, जी वकील आहे. ओळखीनंतर कामकाजामध्ये नियमित भेटीगाठी होऊ लागल्या, बोलणं बसणं होऊ लागलं, ओळख चांगली झाली. तिथून मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आजच्या काळामध्ये फेस टू फेस प्रत्यक्षात भेटणं हो किंवा न हो, मोबाईलवर डिजिटली भेटणं हे जास्त प्रभावी ठरत आहे. त्याचप्रमाणे या दोघांचे जेव्हा नंबर एक्सचेंज झाले, यांच्यामध्ये चांगला संवाद होऊ लागला. चॅटिंग, फोन कॉल्स हे सगळं होऊ लागलं आणि मग कालांतराने दोघेही एकमेकांच्या जवळ आले. या पोलीस कॉन्स्टेबलनी मग त्या महिला वकिलाला सांगून दिलं की माझं आधीही लग्न झालेलं होतं, पण मी माझ्या बायकोला घटस्फोट दिलेला आहे, आम्ही वेगळे झालेलो आहोत, त्यामुळे मी आता विवाहित नाही तर घटस्फोटित आहे. त्या महिलेने हे ऐकलं, तिला त्याचा प्रामाणिकपणा आवडला आणि मग या पुरुष कॉन्स्टेबलने, रमेश जाधवने या महिला वकिलाला लग्नासाठी मागणी घातली की मला तू खूप आवडते, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण लग्न करूया. महिला वकील सुद्धा इम्प्रेस झाली, तिलाही तो आवडू लागला होता आणि मग दोघांचं प्रेम संबंध हे सुरू झाले. प्रेम संबंध सुरू झाल्यानंतर एके दिवशी या रमेश जाधवने त्या महिलेकडे काही पैशांची मागणी केली. तो म्हणाला, मी आर्थिक अडचणीत आहे, मला जर तुला शक्य असेल तर थोडी आर्थिक मदत कर. 40,000 रुपये या रमेशने त्या महिला वकिलाकडनं घेतले. तिने सुद्धा दिले की आता प्रेम संबंध आहेत, लग्न करण्याचा विचार आहे, त्याच्यामुळे तिने देऊन टाकले. त्याच दिवशी या रमेश जाधवने त्या महिला वकिलाला आपण बाहेर जाऊ म्हणून नेलं. एका लॉजच्या एका रूममध्ये नेलं आणि तिथे तिला सांगितलं की आता तूच माझी पत्नी, मी पूर्ण निर्णय घेतलेला आहे की मी तुझ्याच सोबत लग्न करणार आहे, असं म्हणून लग्नाचं प्रॉमिस करून त्याने त्या रात्री तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. हे झाल्यानंतर काही दिवसांनी हा रमेश तिला एका मंदिरात घेऊन गेला. आपल्या गळ्यातली सोन्याची चेन काढून तिच्या गळ्यात बांधली. म्हणाला, हेच मंगळसूत्र आहे, मी तुझ्यासोबत लग्न करत आहे,
आणि आजपासून आपण पती पत्नी आहोत. त्या महिला वकिलाचा अजून विश्वास दृढ झाला. तिला वाटलं की हा 100% आता आपला पती आहे. त्यानंतर या रमेश जाधवने आपल्या इतर नातेवाईक किंवा मित्र ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा या महिला वकिलाला आपली पत्नी म्हणून इंट्रोड्यूस केलं. आपली बायको म्हणून तिची ओळख सर्वांना करून देत होता. त्यामुळे मग त्या महिलेचा 100% विश्वास याच्यावरती बसला आणि ते नवरा बायको सारखे राहू लागले. याच दरम्यान ही महिला वकील गर्भवती राहिली आणि 20 डिसेंबर 2025ला तिने एका मुलीला जन्म दिला. हीच ती घटना, हाच तो प्रसंग जिथून या रमेश जाधवचे पूर्णपणे चक्र फिरू लागले. त्याचे आणि या महिला वकिलाचे भांडणं होत होते. ती गर्भवती राहिली होती तेव्हापासूनच, जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हापासनं रमेशचं वागणं हे अतिशय वेगळं झालं होतं. तो भांडणं करू लागला होता, तो वाद घालू लागला होता, दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले होते. आणि जेव्हा तिची डिलिव्हरी झाली आणि तिला कन्यारत्न प्राप्त झालं तेव्हा अक्षरशः या रमेश जाधवने पळ काढलेला आहे. तो त्या मुलीला भेटायला आला नाही, पत्नीला भेटायला आला नाही, काहीच नाही पुढे. त्याने स्पष्टपणे या मुलीची जबाबदारी स्वीकारण्याचा नकार दिलेला आहे. मी या मुलीची जबाबदारी स्वीकारू शकत नाही असं म्हणते. पण या महिला वकिलाने मग तक्रार दाखल केली आणि तक्रारीत दावा केलाय की रमेश मोहन जाधव हाच या मुलीचा बायोलॉजिकल फादर आहे, जैविक पिता आहे. त्यामुळे याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. वेगवेगळी कलम या रमेश जाधववरती लावण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न निर्माण राहतो, तो म्हणजे जर ह्याला जबाबदारी घ्यायची नव्हती, या रमेश जाधवला कुठल्याही प्रकारे अपत्य नको होतं, तर मग त्याने हे मूल होऊच का दिलं? ती गर्भवती राहिली होती आणि जर फक्त सोबत राहायचं होतं तर मग लग्नाचं नाटक का केलं? मंदिरात नेऊन चेन बांधली, नातेवाईकांना सुद्धा तिची पत्नी म्हणून ओळख करून देऊ लागला. हे सगळं कशासाठी? यामागे त्याचा उद्देश काय होता? फक्त अफेअर, शरीर संबंध का वेगळंच काहीतरी? अजून तरी या महिला वकिलाने आर्थिक लुबाडण्याची तक्रार दिलेली नाहीये, पण फसवणूक, जबाबदारी याबद्दलची जी काही कलमं आहेत त्या अंतर्गत त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आणि आता पोलीस वेगवेगळे पुरावे, छायाचित्र, कॉल डिटेल रेकॉर्डिंग, डिजिटल पुरावे हे सगळे जमा करत असून त्याच्या विरोधात मोठा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मित्रांनो, या सर्व प्रकारावरती तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.